तुम्ही जर महाशिवरात्रीला फक्त उपवास आणि शिवपार्वतीचं लग्न एवढंच समजत असाल तर थांबा. तुम्ही या रात्रीचं निम्म रहस्य अजून जाणूनच घेतलेलं नाहीये. चला तर जाणून घेऊया महाशिवरात्रीचं संपूर्ण रहस्य. इतिहासाची सुरुवात होते कोट्यावधी वर्षापूर्वी, जेव्हा सृष्टीचे निर्माते ब्रह्मा आणि पालनकर्ते विष्णू यांच्यात श्रेष्ठ कोण असा भीषण वाद झाला. त्या वादातून अख्खं ब्रह्मांड धोक्यात आलं होतं आणि तेव्हाच त्यांच्यासमोर प्रकट झाला विशाल दगदगता अग्निस्तंभ. विष्णूंनी वराह रूप घेऊन पाताळ गाठलं तर ब्रह्मांनी हंस होऊन आकाश. पण हजारो वर्षे शोधूनही कोणालाच ना त्या स्तंभाचा आधी सापडला नाही ना अंत. तो अनंत प्रकाशाचा स्तंभ म्हणजे साक्षात शिव होते आणि ज्या रात्री अहंकाराचं हे युद्ध संपून सत्याचा विजय झाला तीच पहिली महाशिवरात्री. पण महादेवाची लीला इथेच थांबली नाही. महाशिवरात्रीचा दुसरा मोठा संबंध आहे तो म्हणजे समुद्रमंथनाशी. जेव्हा समुद्रमंथन झालं तेव्हा अमृताच्या आधी बाहेर आलं एक भीषण असं विष, ज्याने संपूर्ण ब्रह्मांडात हाहाकार माजवला. ते होतं हलाहल विष. हे विष एवढं भयानक होतं की त्याचा एक थेंब संपूर्ण सृष्टीला राख करण्यासाठी पुरेसा होता. तेव्हा देव थरथर कापत होते आणि दानव जीवाच्या आकांताने पळत होते. पण त्याच वेळी संपूर्ण ब्रह्मांडात एकच नाव घुमलं, ते म्हणजे देवो के देव महादेव. कोणतीही अट न ठेवता, मृत्यूची भीती न बाळगता महादेवांनी त्या विषाचा प्याला आपल्या कंठात साठवून ठेवला. त्या विषाची उष्णता एवढी प्रखर होती की महादेवांचा गळा निळा पडला आणि ते या जगाचे नीलकंठ झाले. तुम्हाला माहिती आहे महाशिवरात्री का साजरी केली जाते? कारण याच रात्री त्या विषाचा दाह शांत करण्यासाठी सर्व देवांनी आणि सृष्टीने रात्रभर जागून महादेवाची आराधना केली होती. ही रात्र साक्षीदार आहे महादेवाच्या त्या महान बलिदानाची. पण या रात्रीची सर्वात अद्भुत कथा ती आहे जी आजच्या युगासाठी एक खूप मोठा धडा आहे. विचार करा, एका बाजूला होती हिमालयाची राजकन्या माता पार्वती आणि दुसरीकडे असा वैरागी ज्याला ना घरची ओढ होती ना संसाराची. पण याच महाशिवरात्रीच्या रात्री पार्वतीच्या अथांग तपश्चर्येने त्या कठोर आघोरीला सुद्धा विरघळवलं. त्या रात्री संपूर्ण ब्रह्मांडानं पाहिलं की प्रेमात नक्की किती ताकद असते. एका वैराग्याने आपलं एकांतपण सोडलं आणि या संसाराचा हात धरला. त्या रात्री शिव अधुरे असून पूर्ण झाले. ही रात्र आहे जगातील सर्वात पवित्र आणि अतूट अशा शिवशक्तीच्या मिलनाची. म्हणूनच म्हणतात ना, ना त्याला महालांची ओढ ना सुखाची ती आस आहे. तो तर मस्त मलंग अघोरी ज्याला राखेतच सहवास आहे. ना रूपरंगाचा लोभ त्याला ना जातीपातीचा भेद आहे. तो तर प्रेमाचा भुकेला महादेव ज्याला भावाचाच खरा वेद आहे. जर तुम्ही महादेवाचे भक्त असाल तर कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका.